ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही संभव फाउंडेशनच्या वतीने सावित्री उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीची लेक म्हणून सन्मान करण्यात आला व 25 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदतही करण्यात आली। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं व समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीची लेक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे गिर्यारोहक, लेखक, प्रेरणादायी वक्ते डॉक्टर आनंद बनसोडे यांच्या हस्ते सावित्रीची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला। तर या प्रसंगी मुक्ताबाई निळपती बनसोडे, सविता भोसले, ऋतुजा विजय ढावरे यांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शॉल देऊन गौरव करण्यात आला। तर यावेळी मुळेगाव येथील विश्वजित कुमार बनसोडे यांना जर्मनीच्या बेस्ट स्टुडंट पुरस्कारात मिळालेल्या रकमेतून ब्रह्मनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची मदत करण्यात आली। तर या प्रसंगी उपसरपंच शिवराज जाधव, विद्या बनसोडे, संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट, ब्रह्मनाथ विद्यालय मुळेगाव मुख्याध्यापक मधुकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अजमेर शेख, मनोज बिराजदार, पांडुरंग गायकवाड, भैरवनाथ चव्हाण, राज शिर्के, विजया, ज्योत्स्ना वांगीकर, बाबासाहेब शिंदे तसेच भुजंग खरात आदींची उपस्थिती होती। यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष आतिश सिरसट यांनी केली, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका वांगीकर यांनी केलं। संभव फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने आज 3 जानेवारी रोजी सावित्री माईंची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे आणि त्यानिमित्ताने आजचे सन्माननीय पुरस्कार विजेते जे आहेत की ज्यांनी आपल्या कार्याने सोलापूर आणि सोलापूरच नाही तर आणखी बाकीच्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात एक ज्ञानाचा दिवा लावलेला अशा 3 पुरस्कारार्थींना मी सर्वात आधी शुभेच्छा देतो त्यांना। आणि संभव फाउंडेशनच्या वतीने जे काम चालू आहे सोलापुरात तर अतिशय हे मी मनापासून धन्यवाद देतो की अशा पद्धतीने काम करणारे खरं तर महाराष्ट्रात खूपच कमी लोक आहेत। कारण सावित्रीबाईंचा इतिहास तुम्ही बघितला की आता लागतं की मॅडम तुमच्या येत आहेत, शाळेला येतात, त्यांना कोणी दगड मारतं का, त्यांच्या अंगावरती कोणी शेण फेकतं का, किंवा तुम्ही शाळेला येताना कुठे तर नवीन स्त्रियांची पावलं नवीन ध्येयाकडे जावे किंवा समाज सुधारावा। तुम्ही ऐकलं असेल कदाचित, स्त्री सुधारली की घरातल्या सगळ्या परिस्थिती सुधारते आणि स्त्री शिकली तर घर सुधारतं असं ऐकलं असेल। तर तो काय म्हणतात, आपण पण सावित्रीबाईंसारखं असंच पुढे जाऊया, सगळ्या प्रयत्नांनी आपण प्रयत्न करून खूप यशस्वी होण्याचं आपण कार्य करूया। कारण ज्या स्त्रीने आपल्यासाठी किंवा स्त्री शिक्षणासाठी खूप संकट किंवा खूप जाच सहन करून आज ते आपल्यासमोर एक आदर्श ठरले आहेत, तर आपण त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करून आपण आयुष्यामध्ये खूप मोठे होऊया।